एपल सीड ऑइल, चवीला एकदम खास. चिराग लाईट सोयाबीन ऑइल, पोषणाने भरपूर. चिराग लाईट तेल, खाओ बढ़िया खिलाओ बढ़िया. कोथळी फाटा जन आक्रोश आंदोलन स्थगित. आंदोलक, बांधकाम विभाग आणि पोलिसांमध्ये सकारात्मक तोडगा. 8 दिवसात उपाययोजनांचे लेखी आश्वासन. अंकली ते तमनलगे फाट्यादरम्यानच्या बायपास रस्त्यावर वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर कोथळी फाटा येथे गुरुवार दिनांक 7 मे रोजी जाहीर करण्यात आलेले जन आक्रोश रास्ता रोको आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. आंदोलक, बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर तसेच 8 दिवसात ठोस उपाययोजना करण्याच्या लेखी आश्वासनानंतर हा निर्णय घेण्यात आला. अंकली ते तमदलगे या बायपास मार्गावर गेल्या 8 महिन्यात तब्बल 32 निष्पाप नागरिकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनामुळे कोथळी, दानोळी, उमळवाड, जैनापूर आणि निमशिरगाव परिसरातील वाहनधारक व ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर कोथळी ग्रामपंचायतीने 21 एप्रिल रोजी निवेदन देत रस्ते सुरक्षेबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मागण्याकडे दुर्लक्ष झाल्यास 7 मे रोजी कोथळी फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. या आंदोलनाला उमळवाड, दानोळी, जैनापूर आणि निमशिरगाव गावांनीही पाठिंबा दिला होता. आंदोलनाच्या तयारीसाठी गावागावात जनजागृती करण्यात आली होती. त्यामुळे उद्याचे आंदोलन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र बुधवारी जयसिंगपूर येथील सहाय्यक कार्यकारी अभियंता कार्यालयात पोलीस प्रशासनाच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आंदोलकांच्या मागण्यावर सविस्तर चर्चा झाली. बैठकीनंतर 8 दिवसात आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याचे मान्य करण्यात आले. तसेच बांधकाम विभागाच्या वतीने जयसिंगपूर उपविभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अनंत सूर्यवंशी यांनी ग्रामपंचायतीला लेखी आश्वासन दिले. यानंतर माजी उपसभापती राजगोंडा पाटील, संजय नांदणे, स्वस्तिक पाटील, विक्रम पाटील आणि आंदोलकांनी संयुक्तपणे उद्याचे जन आक्रोश आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली. या बैठकीस बाहुबली इसरांना, विजय खवाटे, विद्याधर कर्वे, शरद कांबळे, श्रीकांत पाटील, प्रकाश पाटील, आकाराम पुजारी, भाजपचे दिलीप रणवरे, सुहास पाटील, विलास कोरवी, राजेश विभूते यांच्यासह 5 गावातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 8 दिवसाच्या पूर्वी आम्ही PWD विभागाला जे निवेदन दिलं होतं त्या अनुषंगानं आज PSI गोरे साहेब, त्याचबरोबर सूर्यवंशी साहेब आणि कोथळी, जैनापूर, चिपरी, निमशिरगाव, उमळवाडा या गावातील सर्व नेते मंडळी, कार्यकर्ते यांच्या समवेत बैठक झाली. आणि या बैठकीमध्ये जो अपघातग्रस्त क्षेत्र आहे त्या भागात ब्लिंकर्स आणि त्याचबरोबर पट्टे, स्पीड ब्रेकर, हे बोर्ड हे सगळं बसवण्याचं आश्वासन दिल्यानंतर 8 दिवसात बसवतो असं आश्वासन दिल्यानंतर उद्याचं आंदोलन हे तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे. 8 दिवसानंतर जर हे काम झालं नाही तर त्याच वेळी आम्ही पुढील आंदोलनाची दिशा ठरवू. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.